आता देवपूजा वगैरे सर्व काही आवरून झालेले आहे. ही उंबरठ्याची पूजा हे ना दीपा अमावस्याच्या दिवशीचं आहे. पण आता आहे ना दररोज अशी उंबरठ्याची पूजा करावी लागेल, कारण की आता श्रावण महिना लागून गेलेला आहे. असं तर रोजच करते, पण एखाद वेळेस कसं कंटाळा होऊन जातो, पण आता डेली करावी लागेल. तर बघा, आणि आता आहे ना मी रेसिपीला काय बनवणार आहे तुम्हाला लवकर सांगते. इथं तर आधी मी डाळ शिजवून घेतलेली आहे आणि किती मेणासारखी डाळ शिजून गेलेली आहे. आणि आता मी इथं आहे ना बघा पातेली ठेवलेली, त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे. आता आपण साहित्य घेतलेलं बघा हिंग. वरणमध्ये ना हिंग जरुरी असतो. त्यानंतर बघा राई, जिरं हे बघा, आणि त्यानंतर अद्रक लसणाची पेस्ट आहे ही. त्यानंतर 2 लाल मिरच्या घेतलेल्या आहे आणि 2 बारीक हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे. आता आपण आहे ना राई, जिरं इथं टाकून घेऊया. त्यानंतर आपल्याला इथं आहे ना अद्रक लसणाची पेस्ट टाकून घ्यायची. लाल मिरच्या 2 त्या टाकून घ्यायच्या आहेत. त्यानंतर हिरव्या मिरच्या आहेत, त्या पण आपल्याला इथं टाकून घ्यायच्या आहेत. तिकडं फॅन चालू आहे ना, त्याचा थोडासा आवाज येतो आहे मध्ये. तर चला, आता आहे ना मला आता म्हणजे थोडासा वेळच भेटणार नाही, त्यासाठी म्हटलं आता सकाळी सकाळीमध्येच देते मी व्हॉईस. त्यासाठी मग फॅन चालू आहे ना, फॅन पण बंद करता येणार नाही. तर चला, आता हिरव्या मिरच्या पण टाकून झालेल्या आहे. थोडीशी आपल्याला आहे ना हिंग टाकलं, थोडी हळद टाकली. आता याला पण छान असं मिक्स करून घ्यायचं. थोडीशी चटणी टाकली मी कलर येण्यासाठी. तर ही आहे ना फिक्कटवाली चटणी. आणि आता जी काय आपली शिजलेली डाळ आहे ती इथं टाकून घ्यायची. आणि आपल्याला मी आता बनवणार इथं डाळ चिकोल्या. तर आपल्याला जेवढं लागेल तेवढं पाणी, जेवढ्या चिकोल्या करायच्या आहे तेवढं इथं पाणी ॲड करून द्यायचं आहे बघा. आता या राशासाठी काढणार होते मी, पण अंशू म्हणले की वरणच बनवून घ्या, तेच डाळ चिकल्याच खाऊ घालेल म्हणे मी तिला. तर त्यासाठी मग मी सगळं टाकून दिलं. आता बघा, आता पूर्णपणे ना मिक्स करून दिलेलं आहे. आणि जेव्हा राशा घरी होते ना त्या दिवशीचाच व्हिडिओ आहे हा. पण माझं कसं एखाद वेळेस शूट करायचं जमत नाही ना, मी असं व्हिडिओ बनवून ठेवून देते. आणि ज्या दिवशी आपल्याला आता व्हिडिओ बनवायला वेळ नाही आहे त्या दिवशी मी असं बनवलेला व्हिडिओ माझ्या असं मी टाकत असते. तर बघा, 2 दिवसाची रुटीन आहे माझी ही दीप अमावस्याची, आणि ही त्याच्या 1-2 दिवसा पहिलीची. तर अशी 2 दिवसाची माझी ही रुटीन आहे. तर बघा, इथं पाणी टाकून दिलेलं मी 2 ताडीचे ग्लास. आता हे उकळतं आहे ना, तोपर्यंत आपल्याला आहे ना चिकोल्यांचं पीठ इथं भिजून घ्यायचं आहे. तर ते पण मी दाखवते तुम्हाला. चिकोल्यांचं पीठ भिजण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे बघा. अजून थोडंसं पाणी मी इथं ॲड केलेलं आहे, कारण की हे बघा जास्त पातळ नको की जास्त घट्ट नको जास्त. आणि आपण चिकोल्या टाकतो ना त्याच्यामुळे बी थोडं घट्ट होतात, तर म्हणून पाणी थोडं जास्तच टाकायचं. तर इथं आता भरपूर अशी कोथिंबीर टाकलेली आहे मी. गावरानी कोथिंबीर आहे ही. तर बघा, मला 15 दिवस होऊन गेले. तर आपलं डाळ इथं आहे ना असं उकडायला लागलं की तेव्हा आपल्याला चिकोल्या टाकायच्या आहे. आता डाळ उकडते तोपर्यंत आपल्याला मस्तपैकी इथं पीठ भिजून घ्यायचं आहे. तर चला, आता आपल्याला पीठ भिजायला सुरुवात करूया. मी इथं आहे ना एक परात घेतलेली बघा. आणि परातीमध्ये ना आपल्याला आता जेवढ्या चिकोल्या करायच्या आहे ना तेवढंच पीठ घ्यायचं आहे. मी घेतलं आहे इथं बघा, एवढं पीठ घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला ना चपातींना जास्त पीठ लागतं, चिकोल्यांना ना खूप कमी पीठ लागतं. एवढ्याशा पिठामध्ये चिकोल्या होऊन जातात आणि सगळ्यांचं पोट पण भरून जातं. तर बघा, आता इथं आहे ना आपल्याला थोडं चवीनुसार मीठ टाकायचं आहे, थोडंसं जिरं, थोडंसं हिंग, थोडीशी हळद, ह्या सगळ्या वस्तू इथं टाकायच्या आहेत आपल्याला. ह्या बघा, आता हिंग टाकलं, हळद टाकली, जिरं टाकलं. आता याला ना मस्तपैकी असं पाणी टाकून भिजून घ्यायचं. याच्यामध्ये तेल वगैरे काहीच टाकायचं नाही आहे. त्यानंतर आता हे सगळं काही भिजून झालं का मी चिकोल्या बनवणार आहे आणि त्या डाळमध्ये टाकणार आहे.
बघितलं ना तुम्ही, मी आहे ना असं कापून नाही केल्या या हप्त्याला डाळ चिकोल्या, आणि बघा अशा पूड करून केल्या. या पूड केलेल्या ज्या चिकोल्या आहे ना खूप छान आणि खूप टेस्टी लागतात. या तुम्ही एकदा नक्कीच करून बघा. पूडवाले चिकोल्या म्हणतात त्यांना. असं आपण चपातीला जसं पूड बनवतो ना, हे बघा अशा प्रकारे तसं पूड वाढून अशा बनवायच्या या चिकोल्या. खूप छान आणि खूप टेस्टी लागतात. तर मी म्हटलं चला आता माझी आई बनवायची अशा आईच्या पद्धतीनेच बनवलेल्या आहे मी. नाहीतर आहे ना मी आमच्या इकडे कसं करायचे ना असं कापून, पण त्या काही एवढ्या स्वादिष्ट लागत नाही. या खूप छान लागतात म्हणून मी अशा बनवल्या. तर चला अशा प्रकारे सगळ्या काही चिकोल्या मी इथं लाटून घेणार आहे. त्यानंतर डाळमध्ये पण सोडून घेणार आहे. नंतर मग सगळेजण आम्ही जेवणाला बसणार आहे, कारण की आता वेळ खूप होऊन गेलेला आहे. अंशू गेली होती थोडीशी बाहेर, ती आली मग तेव्हा हे चिकोल्या बनवू लागली. ती मला डाळ मी शिजवून ठेवली होती, अंशूने या चिकोल्या बनवल्या. चला आता डाळमध्ये सोडते आणि मग सगळेजण आम्ही जेवणाला बसतो. आता सर्व काही चिकोल्या इथं टाकल्या पण गेलेल्या आहे आणि छान मस्त आपल्या चिकोल्या आता शिजून पण गेलेल्या आहे. आणि तुम्ही बघू शकता, एकदा परत झाकण ठेवलेलं होतं मी, आता परत झाकण उघडून बघितलं. हे बघा चिकोल्या आपल्या खूप छान आणि खूप मस्त झालेल्या आहेत. तर चला आता एक एक जणाला जेवणाला मी सर्व करते, कारण की आता एवढी जोराची भूक लागली ना, आता राबलं जात नाही आहे. ती कधी पोटात पडेल आणि कधी नाही असं झालेलं आहे.
तर सर्वांसाठी आता सर्वांना पहिले वाढून देते, नंतर मी बसते जेवायला. हे बघा आता इथं आहे ना चिकूला बघा, दिसत आहे ना खूप छान, खूप भारी आणि खूप टेस्टी लागतं त्या चिकला. एकदा तुम्ही नक्कीच करून बघा. आणि असं गरम गरम आहे ना निंबू पिळून खायचं याच्यासोबत. बघा साईडला पापड पण भाजून घेतलेले मी, आणि वरून निंबू पिळून घ्यायचा. सोबत आहे ना मिरच्या भाजून घ्यायच्या, नाहीतर मग तळून घ्यायच्या, पण भाजलेल्या मिरच्यांचा स्वाद वेगळाच असतो. मस्तपैकी असं भाजून घ्यायच्या मिरच्या आणि निंबू पिळून मग सर्व करायचं. एकदम भारी, इतकं भारी, इतकं टेस्टी लागतं ना. तुम्ही तर भाजी राहू देणार आणि हप्त्यामध्ये 2-3 वेळा तर अशा चिकोल्याच बनवणार. तर चला आता यांना दिलं, आता राकेशला पण देते. सगळ्यांनी आम्ही असं पोट भरून मन भरून खाल्लं. तर चला असा होता माझा आजचा हा व्हिडिओ. 2 दिवसाचा एक व्हिडिओ बनवलेला होता मी. तर चला कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून मला नक्की सांगा. आणि आज पुरता एवढाच व्हिडिओ. भेटू पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. उद्या पुन्हा भेटणार आहोत बरं का आपण. तर व्हिडिओ स्किप नका करू, पूर्ण बघा. लाईक करा, कमेंट करा. जे आपण ताई नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. आता हे अंशूसाठी वाढते. अंशूला जास्त भूक नाही आहे म्हणून अंशू म्हणे मी माझ्या हाताने थोडंसं घेणार आहे. आता अंशू तिच्या हाताने थोडंसं घेते. चला बाय बाय.